नमस्कार मंडळी, निफ्टी 50च्या विकली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत मी म्हटलेलं की मार्केट हा या बारनंतर वर जाऊ शकतो, कारण मार्केटने गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याचा सपोर्ट घेतला होता, जो माझा अंदाज पूर्णपणे चुकला आणि मार्केट या आठवड्यात गॅप डाऊन ओपन झाले. मार्केटने वर जाण्यासाठी प्रयत्न केला, पण शेवटचे 2-3 दिवस मार्केटने फॉल करून विकलीवर एक नवीन स्ट्रॉंग बिअरिश बार बनवला. मागच्या आठवड्यातील स्ट्रॉंग बिअरिश क्लोजमुळे मार्केटची 22,000 ही लेवल टेस्ट करण्याची शक्यता. जर आपण डेली टाईम फ्रेमवर बघितला तर मार्केट अजूनही बिअरिशच आहे. मार्केटने एकदा पण ट्रेंड लाईनच्या वर क्लोज दिलेला नाही, त्यामुळे अजून पण मार्केटमध्ये बुलिश इंटरेस्ट असा काही दिसत नाही. त्यामुळे ही सेलिंग आणि खाली जाण्याची एक्सपेक्टेशन आपण ठेवू शकतो. तर खाली म्हणजे किती खाली? तर आपण जर बघितलं तर 2025चा साधारण फेब्रुवारी ते एप्रिल हा जो काळ आहे, तो काळ साधारणतः 22,000ची राऊंड लेवल आहे आणि मार्केट आता कंटिन्युअसली फॉल करत आहे. त्यामुळे मार्केटचा नेक्स्ट टार्गेट ही 22,000 ही लेवल असू शकते. गेल्या आठवड्यातील निफ्टीचा क्लोज आपण जर लक्षात घेतला तर आपल्याला असे दिसून येईल की मार्केटने आतापर्यंत साधारणतः 12 ते 13% करेक्शन केलेलं आहे. तसे मार्केटमध्ये अजून तरी काही बुलिश स्ट्रेंथ अशी दिसत नाही. त्यामुळे मार्केट आपली सेलिंग कंटिन्यू ठेवील, हाच अंदाज आता तरी बांधता येईल. जर पुढच्या आठवड्यात मार्केटने बुलिश क्लोज दिला तर मात्र मार्केटचं स्ट्रक्चर हे बदलले जाईल. सप्टेंबर 2024 पासून एक चॅनल तयार झालेला आहे, ज्या चॅनलचा लो हा साधारण 22,000पर्यंत आहे आणि मार्केट हे त्याच दिशेने करेक्शनसाठी वाटचाल करत आहे. पण ह्या वाटचालीमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे मार्केट हे साधारणतः या चॅनलच्या अर्ध्याच्या खाली पडलेले आहे. तरीही मार्केटने अजून एकदा पण हायपासून ह्या इथपर्यंत येईपर्यंत बुलिश स्ट्रेंथ दाखवली नाही, जो एक चिंतेचा विषय असू शकतो. सो लेट्स सी सोमवारी काय होते. कमेंट करून नक्की सांगा तुमचे मत काय आहे यावर. सोमवारी मार्केट इकडून वर जाईल की इकडून खाली जाईल की साईडवेज राहील. धन्यवाद.